तुम्हाला वाटतं की अधिक मासात जावयाला 33 अनारसे आणि सोन्याचे वाण देऊन तुम्ही खूप मोठं पुण्य कमावलंय. तर थांबा. शास्त्र सांगतं, जर वाण देताना तुम्ही ही एक गुप्त चूक केली असेल, तर ते पुण्य सरळ शापात बदलू शकतं. आणि याचा फटका थेट तुमच्या लेकीच्या संसाराला बसू शकतो. अधिक मासात जावयाला साक्षात विष्णुरूप मानलं जातं. आपण सोन्यासारख्या 3 गोष्टी, तांब्याचं भांड, नवीन वस्त्र आणि दक्षिणा मोठ्या उत्साहाने देतो. पण बऱ्याचदा सासूसासरे लोकाचाराच्या नादात किंवा घाईघाईत एक अशी भयंकर चूक करतात, ज्यामुळे भगवान विष्णू अत्यंत कोपिष्ठ होतात. ती चूक सुवर्ण नाणं किंवा पैशांशी संबंधित नाही. तर ती आहे तुमच्या, होय. ती चूक आहे मनातील अहंकार आणि मानापमानाची भावना. शास्त्रानुसार विष्णुरूपाला दान देताना जर मनात आम्ही किती मोठं देतोय हा अहंकार असेल, किंवा उरलेले करपलेले अनारसे दिले, तर त्या लेकीच्या संसारात विनाकारण कोटकचया आणि वादाचा गोंधळ सुरू होतो. त्यामुळे यंदा अधिक मासात ही चूक चुकूनही करू नका. हा सविस्तर नियम आणि उपाय जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या रिलेटेड व्हिडिओवर किंवा चॅनेलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की पहा. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.